नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर चला आज आपण एक मस्त डिलिशियस रेसिपी बनवलेली आहे आणि बघूनच तुम्हाला खावंसं वाटेल असा आपण आज आलू मटार पुलाव बनवलेला आहे आणि याला आपण स्मोकी फ्लेवर सुद्धा दिलेला आहे। तर आता यासोबत ना मी मटकीचा सार सुद्धा बनवलेला आहे आणि रायता सुद्धा बनवलेला आहे। तर आता ही रेसिपी ना तुम्हाला नक्की आवडेल आणि आज आपण हा राईस जो आहे तो पातेल्यामध्ये बनवणार आहोत। तर आता चला मग थोडाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे 5 ते 6 मीडियम साइजचे बटाटे घेतले, 3 टोमॅटो घेतले आणि 2 कांदे घेतले, 2 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर मग 1 वाटी इतके हिरवे मटार घेतले। तर आता पहिल्यांदा काय करूयात, हे जे बटाटे आहेत हे आपण पहिल्यांदा सोलून घेऊयात। पहिल्यांदा स्वच्छ धुवायचं याला, त्यानंतर अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग बारीक बारीक असं याला कट करून घ्यायचं किंवा मोठे काप सुद्धा ठेवू शकता। तर आता मी इकडे मोठे कापच करून ठेवत आहे, तुम्ही बघत आहात इकडे। आणि जसं आपण हे बटाटे कट करू ना तसं पाण्यामध्ये याला ठेवत जायचं। तर मंडळी, मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल, तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर आता काय करायचं, एक पॅन गरम करायचं, त्यामध्ये मग आपण 2 चमचे तेल घातलं। त्यानंतर मग जे आपण बटाटे कट करून घेतले होते ते थोडे आपण या तेलामध्ये फ्राय करूया। तर आता बटाटे जे आहेत अगदी सोनेरी कलर आला पाहिजे बटाट्यांना, तोपर्यंत आपण याला आरतून परतून घेऊयात। साधारणतः 5 ते 6 मिनिटांनंतर बारीक फ्लेमवरती मस्त हे बटाटे सोनेरी रंगावर तळले जातात किंवा भाजले जातात। तर आता तुम्ही इकडे बघत आहात, आपण बटाटे जे आहेत छान असे तळून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर काय करूयात, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालूयात आणि आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घालूयात आणि जे कोथिंबीर असतं त्याचे देठ मी इकडे थोडे घेतलेले आहेत आणि त्यासोबत थोडी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे। आता काय करायचं, याचं आपण छान बारीक असं पेस्ट करून घ्यायचे आहे। तर आता इकडे तुम्ही बघत आहात आपण पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण याला साईडला ठेवूयात आणि मी इकडे 1 ग्लास इतकं सोना मसुरी तांदूळ घेतलेले आहेत। तर या साईजचं ग्लास जे आहे प्रत्येकाच्या घरात असतं, तर प्रमाण घ्यायला इझी होतं, त्यासाठी मी इकडे या ग्लासानेच सगळे प्रमाण घेणार आहे। तर आता काय करायचं, तांदूळ 1-2 वेळा स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर मग यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आणि त्याला थोडं रेस्ट करायला ठेवायचं। तर आता चला आपण थोडे मसाले घेऊयात। तर मसाल्यांमध्ये मी इकडे 2 दालचिनी आणि 7 ते 8 काळी मिरी, 2 वेलदोडे आणि 2 लवंग, त्यानंतर 1 बिर्याणीचं फूल घ्यायचं आणि 1 तेजपत्तासुद्धा घ्यायचं, म्हणजेच तमालपत्र। तर चला आता काय करायचं, एका पातेल्यामध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं। तूप थोडं वितळलं की मग त्यानंतर हे जे आपण मसाले घेतले आहेत ते सगळे घालायचे, खडे मसाले। तर चला आता या खड्या मसाल्यांना आपण 2 सेकंद आरतून परतून घेतलं। त्यानंतर 1 चमचा इतकं जिरं घातले, जिरंसुद्धा आरतून परतून झालं की मग त्यानंतर भरपूर असा कांदा घालायचा। तर आता इकडे मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। आता याला आपण थोडा कलर येईपर्यंत आरतून परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर जी आपण पेस्ट बनवली होती ती घालायची। पेस्ट घालून झाल्यानंतर आपण यामध्ये घालायचे 3 लाल असे टमॅटो आणि टमॅटोसुद्धा आता आपण छान असे परतून घेऊयात। तर आता टमॅटोसुद्धा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काही मसाले। तर आता इकडे मी 1 चमचा धणेपूड घातले, 1 चमचा गरम मसाला घातले, 1 चमचा लाल मिरची पूड घातले आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आणि मग त्यानंतर इथे आपण घालत आहोत हळद चिमूटभर अशी घालायची। त्यानंतर मग इकडे बिर्याणी पुलाव मसाला आहे तो सुद्धा 1.5 चमचा घालायचा। तर चला आता आपण याला थोडं आरतून परतून घेऊयात आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवरती अगदी 2 ते 3 मिनटं आपण याला थोडं शिजवून घेऊयात। आणि मग यानंतर आता आपण इकडे घालत आहोत 1 वाटी इतके हिरवे मटार। तर आता मटारचा सीझन खूप सुरू आहे, त्यासाठी आपण मटार थोडे जास्त घेतलेले आहेत। आणि मग त्यानंतर इथे जे आपण बटाटा रोस्ट करून घेतला होता तो सुद्धा घालायचा आणि मग परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालायची आणि परत आपण याला आता आरतून परतून मिक्स करून घेऊयात। आणि त्यानंतर मग आता आपण इकडे घालूयात आपला मेन इन्ग्रेडियंट, तेल म्हणजे राईस। तर आता राईस जे आहे तुम्ही बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता, जिरा राईससुद्धा घेऊ शकता किंवा सोना मसुरीसुद्धा घेऊ शकता। तर मी इकडे बारीक सोना मसुरी घेतलेला आहे आणि याला आपण साधारणतः जी आपण तयारी करून घेतली 10 मिनटं, तर 10 मिनटं इतकं याला आपण रेस्ट करायला ठेवलं होतं। तुम्ही हवं असल्यास एक 15 मिनटंसुद्धा भाताला थोडं भिजत ठेवू शकता। तर आता काय करायचं, आपण राईस घातलं की आरतून परतून घ्यायचं छान असं।
तर आता ज्या मापाने आपण तांदूळ घेतले होते म्हणजेच राईस घेतले होते त्या मापानेच आपण इकडे आता 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर आता आपण हा राईस जो आहे पातेल्यामध्ये बनवत आहोत, त्यामुळे जर अजून पाणी लागलं की आपण वापरू आणि किती पाणी लागेल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर आता यामध्ये ना मी थोडे मोड आलेले मटकी सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते भाताला। आणि त्यानंतर इकडे मी अर्धा इतका लिंबू पिळून घेतलेला आहे, कारण लिंबूमुळे ना आपला राईस छान असा सडसडीत होतो, म्हणजेच सुट्टा सुट्टा होतो त्यासाठी। तर आता तुम्ही इकडे बघू शकता राईसमधलं पाणी थोडं आटलेलं आहे। जर असं पाणी आटायला लागलं आणि थोडासा राईस जो आहे म्हणजे चिरडून बघायचा, जर अजून करकरीत लागत असेल तर पाणी ॲड करायचं। तर आता तुम्ही इकडे बघितलात मी परत अर्धा ग्लास इतकं पाणी घातले आणि मग त्यानंतर एका प्लेटवरती थोडं पाणी ठेवायचं, जेणेकरून खालती भात आपला लागला नाही पाहिजे त्यासाठी। त्यानंतर परत आता आपण चेक करूया की आपला राईस झालेला आहे का। आता मी इकडे बघितले राईस आपला परफेक्ट झालेला आहे। तर मंडळी साधारणतः आपण राईसला 10 ते 12 मिनिटे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती ठेवून शिजवलेला आहे। तर आता काय करायचं, तव्यावरती हे राईसचं पातेलं ठेवायचं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये 2 दालचिनी घालायच्या, थोडंसं तूप घालायचं आणि थोडं याला गॅसवरती ठेवायचं। त्यानंतर हे थोडं पेटू लागतं, मग त्याला थोडं शांत करायचं, म्हणजेच आग शांत करायची। त्यानंतर मग याला स्मोकी फ्लेवर येतं दालचिनीचं, त्यासाठी आपण इकडे ही स्टेप केलेली आहे। आणि त्यानंतर भाताच्या मधोमध राईसच्या मधोमध ही वाटी ठेवायची आणि प्लेट जे आहे कवर करायचं। तर जेव्हा आपण प्लेट ओपन करू ना इतकं छान स्मोकी फ्लेवर येतं राईसला की असं वाटतं की कधी एकदा हा राईस खाऊ असं वाटतं। तर मला तरी असंच झालं होतं, कारण खूपच छान याचं स्मोकी फ्लेवर येत होतं। तर आता काय करायचं, एका प्लेटमध्ये याला मस्त घालायचा राईस आणि त्यानंतर सोबत मटकीचा सारसुद्धा आहे, रायतासुद्धा आहे। आणि तुम्ही इकडे बघत आहात अगदी सुट्टा सुट्टा असा राईस झालेला आहे, कुठेही चिकटलेला नाही। तर मंडळी जर तुम्हाला मटकीचा सार कसा करायचा बघायचा असेल तर सेपरेट व्हिडिओ आहे, नक्की चेक करा, लिंक देते मी तुम्हाला। तर मंडळी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि घरी सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडेलच आवडेल तुम्हाला आणि घरच्यांना सुद्धा खूप आवडेल। आणि अगदी राईस मस्त असा सुटसुटीत झालेला आहे आणि तुम्ही इकडे हवं असल्यास मी सांगितले तुम्हाला बिर्याणी राईससुद्धा वापरू शकता। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तच रेसिपी आवडली की तिघांना नक्की शेअर करा। चला मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।